सक्षम नेतृत्व अभावी शहराचे नुकसान. खासदार प्रणिती शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांना केले लक्ष्य. सोलापूरचा पाणी व विमानसेवेचा प्रश्न लोकसभेत मांडण्याचा सूतोवाच. सोलापूर शहराबाबत केंद्रीय स्तरावर सक्षम नेतृत्व नसल्याने तसेच योग्य पालकमंत्री न लाभल्याने सोलापूर शहराचे मोठे नुकसान झाले आहे, असा आरोप करीत नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी सत्ताधारी भाजपाला लक्ष्य केले. याचवेळी त्यांनी विमानसेवेचा प्रश्न लोकसभेत मांडणार असल्याचेही सांगितले. शहरातील नालेसफाई, पाणी प्रश्न, खराब रस्ते, समांतर जेलवाहिनी आदी संदर्भ आढावा घेण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे या बुधवारी महापालिकेत आल्या होत्या. यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. सक्षम नेतृत्वाअभावी सोलापूरचे झालेले नुकसान भरून काढण्याचा अमृत 2 अंतर्गत 433 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. या संदर्भात या विभागाचे सचिव राज यांच्याशी आपण फोनवरून चर्चा केली आहे. या संदर्भात पुढील पाठपुरावा करणार आहे. दरम्यान या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. दररोज 100 MLD पाण्याचा उपसा होत असताना 2 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यास काय अडचण आहे, असा प्रश्न खासदार प्रणिती शिंदे यांनी विचारला. यावर प्रशासनाने त्यांना साठवणा क्षमतेचा अभाव असल्याचे सांगितले. अमृत 2 या योजनेमध्ये स्टोरेज आणि उर्वरित पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर 2 दिवस आड पाणी पुरवठा देणे शक्य होईल, असे उत्तर यावेळी प्रशासनाने दिले. सोलापूर शहरामध्ये नालेसफाई, ड्रेनेजचे लाईन, स्वच्छतेचे हे काम चांगल्या पद्धतीने न झाल्यामुळे पहिल्याच पावसामध्ये लोकांच्या घरात पाणी गेले, असा आरोप टीका खासदार शिंदे यांनी यावेळी केला. यावर भुयारी गटार आणि पावसाळी गटार या दोन्ही कामाचे प्रस्ताव ते झाल्यास नाल्याची गटारांची दुरुस्ती होईल आणि पावसाळी पाण्याचा लाईनचाही दुरुस्ती होईल, असे उत्तर प्रशासनाने दिले. खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी पुन्हा एकदा नालेसफाई करण्याच्या सूचना प्रशासनाला केली. यावेळी उपस्थित माजी महापौर संजय एमगड्डी, माजी नगरसेवक चेतन नरोटे, बाबा मिस्त्री, विनोद भोसले, बाबा करगुळे, मनोज गुलवार, नागेश ताकमोगे यांनी शहर समस्यांचा पाढा वाचला. नागेश ताकमोगे यांनी आसरा येथील उड्डाणपूल काम अद्याप सुरू नाही, केवळ फलक लावलेला आहे, असे निदर्शनास आणले असता त्यावर पाठपुरावा करू, असे उत्तर प्रशासनाने दिले. अमृत 2 योजना किती वर्षात तरी होईल, असा प्रश्न खासदार प्रणिती शिंदे यांनी विचारला असता प्रशासनाने ही योजना 3 वर्षात मार्गी लागेल, असे उत्तर दिले. यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी समांतर योजनेचा आढावा घेतला. ही योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. तसे झाल्यास शहराचा पाणी प्रश्न बऱ्याच प्रमाणात मार्गी लागेल, असा विश्वास खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला. या बैठकीस महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, अतिरिक्त संदीप कंजे, उपायुक्त आशिष लोकरे, मच्छिंद्र गोलब, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे आदी उपस्थित होते. आज या ठिकाणी महापालिका आढावा बैठक संपन्न झाली आणि गेले काही दिवस कलेक्टरांकडे आणि आज महापालिका आयुक्तांकडे ही आढावा बैठक होती. एकंदरीत पाण्याची व्यवस्था सोलापूर शहरात असेल किंवा आता पावसामुळे जे लोकांची घरं तुंबतात, लोकांच्या घरात पाणी येत आहे, रस्त्यांची अवस्था जी वाईट झाली आहे, एकंदरीत त्याबद्दल ही मीटिंग होती. आणि मागच्या 2.5 वर्ष महापालिकेत निवडणुका नसल्या कारण, लोकप्रतिनिधी महापालिकेत नसल्या कारण प्रशासनावर एक जो दबाव असला पाहिजे तो दिसून येत नाही आहे. आणि म्हणून ही मीटिंग होणं महत्त्वाचं होतं, कारण वारंवार जर अशी मीटिंग होते एक दबाव राहतो, नाहीतर दबाव नसल्या कारण अधिकारी पण थोडेसे सुस्त होऊन जातात, त्यांना जागा करण्याची वेळ आली आहे. आणि आज आढावा घेतला. मेन म्हणजे सोलापूर शहरामध्ये रोज पाणी पुरवठा झाला पाहिजे, ह्या अनुषंगाने देखील ही मीटिंग होती. नोव्हेंबरपर्यंत आपली जी दुहेरी पाईपलाईन आहे त्याचं काम पूर्ण होतं आहे, असं आम्हाला आश्वासन तरी आता शब्द दिला आयुक्त मॅडमनी. आणि त्याच्यानंतर जो आपला पाण्याचा प्रश्न आहे तो बऱ्यापैकी कायमस्वरूपी मिटेल. पण आता SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.